बाबाये नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होनी आता बिनवाग विलासिनी जे चातुर्यार्थ कलाकामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमी अलेविया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकटदायी मातारा सेवेसाठी घेतलेला अभंग हा जगदवंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील असून संतांबद्दलची जी माहिती आहे म्हणजे संतांचं या जगतामध्ये कार्य काय, कशासाठी येतात, संतांचा आपल्या प्रतीचा भाव काय, संत आपल्यासाठी काय आहेत याचं प्रस्तुत प्रतिपादन घेतलेल्या अभंगामध्ये करतायत. विठ्ठल विठ्ठल थोडस लाईट गेली आहे, काय हरकत नाही. माझा आवाज येतो ना माग शेवटपर्यंत? काय हरकत. तुम्ही सगळ्या अशी थोडेसे पुढे पुढे आले असते आणखी आनंद वाटला असता. लाईन पण गेली, या थोड्या अशी पुढे जागा येईल. लाईन बस बसा, ही लाईन बसली इकडे. ठीक आहे ठीक आहे, असू द्या असू द्या. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू. जगद्गुरु संतांना माय आणि बाप म्हणतायत. जगद्गुरु जेव्हा संतांना माय आणि बाप म्हणतायत, आई आणि वडिलाची उपाधी ही संतांना देतायत, त्या अर्थी
खरोखर संत हे आपले माय आहेत का, बाप आहेत का, आणि आहेत तर मग कशा प्रकारे आहेत याचा विचार आपल्याला प्रस्तुत अभंगामध्ये करायचा आहे. तेव्हा संत हे मायबाप आहे, तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत कायमी पतित कीर्तिवानू. पतित म्हटलेला आहे स्वतःला, पतित म्हटले वेळोवेळी. आता संत तुकाराम महाराज यांचं जीवन जर बघितलं तर खरोखर जगद्गुरु हे पतित होते का? नाही. मद पामरासी काय थोरपण पायीशी वाहन पायकरी, असं कोण म्हणतं तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. त्यांचा अधिकार केवढा आहे? तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. किंबहुना जगद्गुरु तुकोबारायांचा जर विचार केला तर जगद्गुरु तुकोबारायाबद्दल रामेश्वर भट्टांनी लिहिलेलं आहे की तुकाराम महाराज आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये काही अंतर आहे का? नाही. तुकेता तुलने तुलनेसे ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक टेविले. तर जगद्गुरु तुकोबारायांची रामेश्वर भट्ट सांगताय की जेव्हा आम्ही तुलना करून बघितली तर एकीकडे जगद्गुरु तुकोबाराय आणि एकीकडे साक्षात ब्रह्म, दोन्हींची तुलना केली तर जगद्गुरु तुकोबाराय आणि साक्षात ब्रह्म यांच्यामध्ये कुठलाही अंतर नाही. म्हणे रामेश्वर भेट्ट तुझा तुका विष्णू नाही का. आणि पुन्हा सांगतायत की भगवान विष्णू आणि जगद्गुरु तुकोबाराय वेगळे नाहीये. कारण भगवंताने जी कृपा केलेली ती कृपा केवढी आहे, भगवंताने जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार केवढा आहे. तो अधिकार जर भगवंताने आपल्याला दिलेला बघितला तर आपल्याला कळून येईल की भगवंताचा आपल्याप्रती किती प्रेम आहे. भगवंताने आपल्याला अधिकार केलाय. राम म्हणता रामच होईजे, पदे बसुनी पदवी घेईजे. आणि तेव्हा जगद्गुरु तुकोबारायाने किती नामस्मरण केलं? शिंक जांभले खोकळा इतकाची वेळ वाया गेला. आपलं फक्त शिंक जांभळी खोकला आला तरच नाव येतं. मग त्यांचं कसं होतं? जेव्हा शिंक जांभळी खोकळा आला त्यावेळेस नाम एवढ्या पुरतं नाही, पण इतर वेळी मात्र ते काय होतात तर लांचावले मन लागले सी गोडी ती जिमेना सोडी से झाली. सदा सर्व काळ प्रत्येक स्थितीमध्ये, मग ती स्थिती कुठले का असो ना, त्या प्रत्येक स्थितीमध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी भजन केलं, नामस्मरण केलं आणि त्याचा प्रताप म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना ब्रह्मपद प्राप्त झालेलं आहे. त्यांची तुलना केली तर भगवान विष्णू साक्षात म्हणजे कोण तर जगद्गुरु तुकोबाराय असं रामेश्वर भट्ट सांगताय. तर तुकोबारायांचा अभंग आहे ते तुकोबाराय म्हणताय तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू. तेव्हा स्वतःला पतित म्हणून घेतायत ते तुकोबाराय आणि जेव्हा स्वतःला पतित म्हणताय, पामर म्हणताय, तुम्हाला माहिती आहे पामर शब्दाचा अर्थ काय होतो? पा म्हणजे पाप, म म्हणजे मरण आणि र म्हणजे रौरव नावाचं नरक आहे. पाप करून गेल्यानंतर माणूस जिथं जातो तो पामर. स्वतःला इतकं पतित पामर म्हणून घेताय जगद्गुरु तुकोबाराय. मग या संतांकडून आपल्याला काय शिकायला भेटतं तर नम्रता. नम्रता हा गुण संतांनी आपल्याला शिकवलेला आहे जीवनामध्ये. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात कायमी पतित कीर्तिवानू. कारण की नम्र झाला भूता त्यांनी पुरले आनंदा. जो नम्र होतो तो भगवंताला बोलून घेतो आपल्या हृदयामध्ये. आणि म्हणून तर शांतता राखा. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून तर संत जनाबाई म्हणू शकता हृदय बंदी
काना केला हात विठ्ठल कोणीला. कारण की नम्र झाल्यानंतर भगवंताला कोंडायचं. कुठे कोंडायचं? आपल्या हृदयामध्ये. तर हृदयामध्ये जर भगवंताला कोंडायचं असेल तर नम्रता गुण शिकावा लागेल. ते नम्रता शिकायची असेल तर कोणाकडे जावं लागेल? संतांकडे जावं लागेल. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत कायमी पतित कीर्तिवान. स्वतः एवढा अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबाराय संतांची कीर्ती सांगत असताना स्वतःला पतित म्हणून घेताय आणि संतांची कीर्ती आपल्याला सांगताय. आणि संतांची कीर्ती सांगत असताना संत अवतार घेतात. ते कशासाठी? कारण संतांचा अवतार हा एका विशिष्ट कारणासाठी असतो. ते सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय सांगताय अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. अवतार तुम्हा धराया कारण कोणाला? संतांना. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. या जन जड जीवांचा उद्धार करण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय सांगताय की संतांनी काय केलेलं आहे? अवतार घेतलेला आहे. आणि म्हणून अजून काही कार्य आहे का तुकोबाराय? असं विचारलं सांगतात वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. वाढावया सुख भक्ती भाव धर्म. कारण जेव्हा कलियुग सुरू झालं, कलियुगानंतर जी भक्ती आहे, जो भाव आहे, जो धर्म आहे, तो कुठेतरी कमी कमी होत चालला. परीक्षित राजा जेव्हा त्याच्या नगराच्या बाहेर पडला आणि नेमकीच त्यावेळेस कलियुग सुरू झालं होतं, तेव्हा त्याने एका बैलाला एकाच पायावर उभं पाहिलं आणि तो पाय देखील एक व्यक्ती तोडत असताना त्याला दिसलं. तो म्हटला की माझ्या राज्यामध्ये असा कोणीतरी एका पशुवरती अत्याचार करतो, 3 पाय तोडले, चौथा एक तोटी तोडून राहिला. म्हणून ते त्याच्याकडे जातात आणि त्याला सांगतात अरे कोण निर्दयी माणूस आहे की तो या बैलाचा चौथा पाय देखील तोडत आहे. आता तुझा मी निपात करणार, तुला मी जिवंत ठेवणार नाही, कारण की माझ्या राज्यामध्ये असा अन्याय झालेला मी खपून घेणार नाही. म्हणून परीक्षित राजा त्याला बजावतो. त्यावेळेस तू बोलायला लागतो की राजा तू मला मारू शकत नाही, आणि तू जर मला मारलं तर या युगाचा काय होईल? नाश होऊन जाईल. तो म्हटला आता तू कोण आहेस कोण? तर त्यावेळी तू सांगायला लागला मी कली आहे. कोण? कली. जेव्हा सतयुग होतं तेव्हा धर्म हा 4 पायावर होता. जेव्हा त्रेतायुग लागलं तेव्हा धर्म हा 3 पायावर होता. जेव्हा द्वापार लागलं तेव्हा धर्म हा 2 पायावर. आणि आता कलियुग लागल्यानंतर धर्म फक्त एकाच पायावर आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं धर्माची हानी होत असताना धर्म रक्षावया अवतार घेसी आपल्या पाळीशी भक्तजना. एक तर भगवंत स्वतः अवतार घेतो धर्माचं रक्षण करण्याकरता. कारण भगवंत सांगतात यदाई यदाई धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. संपूर्ण परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. एक तर देव स्वतः येत असतो, तर संतांना पाठवत असतो. आणि जगद्गुरु तुकोबाराय ते सांगतात वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. ते आले यासाठी की सुख वाढावं, भक्ती भाव धर्म वाढावा. आणि आम्हाला सोपेवर आम्हा सांगितले संधी टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. आणि सोपं सांगितलं संतांनी कुळाचार नाम विठोबाचे. किती सोपं? तर त्यासाठी काहीच लागत नाही, ना पैसा लागत, ना अडका लागत, ना कुठली जागा लागत, ना काही लागत. एवढं सोपं साधन. काय सांगितलं? नाम संकीर्तन साधन पै सोपे जरतील पापे जन्मांतरीची. नाम संकीर्तन हे साधन आणि सोपं सरळ असं साधन जगद्गुरु तुकोबारायांनी तुमच्या आमच्या सर्वांसाठी सांगितलेलं आहे. आणि म्हणून म्हणतात की कुळाचार नाम विठोबाचे. भगवंताचं नाम घ्या, कारण की संतच्या कार्यासाठी आलेले ते कार्य केव्हा पार पडणार आहे? जेव्हा तुम्ही नाम घेसाल तेव्हा ते घडून येईल. काय घडून येईल? तर तुमच्या जीवनामध्ये सुख वाढू लागेल, तुमच्या मनातला भाव वाढू लागेल. हो, तर त्या ठिकाणी धर्म हा पुनश्च तुमच्या हृदयामध्ये जागृत व्हायला लागेल. त्याकरता कुळाचार नाम विठोबाचे जगद्गुरु तुकोबाराय सांगताय. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय संतांचं या प्रकारे वर्णन करत असताना सरते शेवटी सांगताय तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे तैसे तुम्ही जगी संत जन. चंदन माहिती सगळ्याला? माहितीये का? मुखेत का तुम्ही? भुका लागल्या का?
हा बोलत चाला. चंदन माहित तुम्हाला? असे बोलावं काही चंदन माहिती. मग चंदनाच्या अंगी गुण जे आहे कसे आहेत? तो चंदनाच्या अंगी गुण आहे. कुठला गुण माहिती तुम्हाला? चंदनाने बोरी व्यापी येते. चंदनाच्या शेजारी जर एखादा बोरीचं झाड असले ना, त्या बोरीच्या झाडालाही ते बोरीचं झाड ठेवत नाही, त्याला चंदन बनवतं. तुम्ही म्हणताल कसं? कारण की जो सुगंध चंदनाच्या ठिकाणी उत्पन्न होतो, तोच सुगंध त्या बाबळीच्या खोडात सुद्धा उत्पन्न करण्याची क्षमता चंदनाच्या ठिकाणी आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगताय, तुकावणी गुण चंदनाची अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. तसे तुम्ही जगामध्ये संत लोक आहात, कारण की आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. आपल्यासारखं करून सोडला संत. म्हणून संतांसाठी त्या ठिकाणी भेट, संतांची जी अमूल्य अशी भेट आहे तिचं आपल्या जीवनात घडणं नितांत गरजेचं आहे. कारण जगद्गुरु तुकोबा यांनी प्रस्तुत अभंगामध्ये सांगून ठेवलं की संतांचं कार्य काय आहे. तर संत आपल्यासाठी येत असतात, आपल्या जीवनामध्ये सुख वाढावं, भक्तिभाव धर्म वाढावं याच्याकरता येत असतात आणि आपल्याला त्या भक्ती मार्गावर चालण्याकरता प्रेरित करत असतात. म्हणून घेतलेल्या अभंगाच्या निरूपण करण्यापूर्वी आजच्या कार्यक्रमाचा अल्पसा पर्याय देणं गरजेचं आहे. तर पूर्वी एकदा भजन करावे. आजच्या कार्यक्रमाचा अल्पसा पर्याय द्यायचं म्हणजे विदर्भाची पंढरी असलेले शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांचा आज प्रकट माघवद्य सप्तमी दिनी शेगावात प्रगटुनी उष्ट्या पात्रावळी निमित्त विदेहत्व तो प्रगट. माघवद्य सप्तमी दिनी म्हणजे माघवद्य सप्तमी दिवशी म्हणजे आजच्या दिवशी शेगावमध्ये समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचं प्रकटीकरण झालं. त्यांचं सर्वात पहिले दर्शन कोणाला झालं? तर बंकटलाल जो आहे, बंकटलाल नावाच्या भक्ताला झालं. आणि म्हणून आज तो पावन दिवस, आज प्रकट दिनाचा 146वा प्रकट दिन आहे. म्हणजे 146 वर्ष झालेले आहे समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचा प्रकट दिन. अविरत विदर्भ काय, विदर्भाच्या बाहेर महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर भारत आणि भारताच्या बाहेर जर म्हटलं तर संपूर्ण जग आज समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरी करतात. हे आपल्या विदर्भाचं परम भाग्य झालं. आणि त्या निमित्ताने आज आपल्या या सावळतपारा गावी श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्ही आता गावातून मिरवणूक या ठिकाणी आणलेली आहे. आणि त्यानंतर दिंडी काढल्यानंतर आता कीर्तनाची सेवा आहे. या कीर्तनाची सेवा याचा योग ज्यांच्याकडून आला ते म्हणजे आमचे काका श्री हरिभक्त पारायण नामदेवजी तायडे सर यांच्यामुळे हा योग घडून आला. आणि ज्यांच्याकडे ही सेवा आहे ते म्हणजे संपूर्ण कोलते परिवार, की ज्यांचं फार मोठं समाजामध्ये कार्य आहे. त्यांचं त्या ठिकाणी हा पेट्रोल पंप आहे, त्यानंतर त्यांच्या शाळा देखील आहेत. म्हणजे शालेय शिक्षणाच्या माध्यमातून देखील ते समाज कार्य करत आहेत. उत्तम असं कार्य कोलते परिवाराचं आहे. आणि आमचे काका सांगत होते की हा कोलते परिवार 7 जण भाऊ आहेत, त्यातले एकच आता शिल्लक आहे, परंतु अजूनही आदर्श असावा जीवनामध्ये अशा परिवारांचा की ते परिवार अजूनही एकत्र आहे, एकत्र त्या ठिकाणी राहतात. म्हणून त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. म्हणून कुठेतरी आदर्श समाजामध्ये उपस्थित करण्याचं काम त्यांच्याकडून होते आहे आणि त्यांच्याकडे आजची कीर्तन रूपी सेवा करण्याचा योग आहे. विठ्ठल तर या ठिकाणी कीर्तन करत असताना या कीर्तनाच्या साथीला उपस्थित असलेले आमचे मृदंगाचार्य ज्ञानदीप महाराज जे की पुण्याचेच आहे. त्यानंतर आमचे हरिभक्त पारायण सागर महाराज आमच्या गावचेच आहेत, त्यांच्या मामाचं गाव आहे अंबुडा, ते मोठे मेहऱ्याचे. आमचे हरिभक्त पारायण निकम बाबा, हरिभक्त पारायण कृष्णाजी महाराज निकम बाबा ते देखील या ठिकाणी गायनाच्या सेवेसाठी उपस्थित झालेले आहेत. त्यानंतर आमचे हरिभक्त पारायण
हरिभक्त पारायण गुलाबराव बाबा हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमचे हरिभक्त पारायण संजयजी महाराज गुरुजी ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यानंतर आमचे हरिभक्त पारायण खडकी महाराज देखील तुमच्याच गावचे, तुमच्या गावचा सुपुत्र आहेत ते, आणि त्यामुळे त्यांची मला ओळख नव्हती, पण आल्या आल्या ओळख सांगितली की महाराजजी या ठिकाणी असा असा आमच्या गावामध्ये देखील सप्ताह आता आजपासून सुरू होणार आहे आणि त्यामध्ये ते सेवा देतात. तर तुमच्या गावाचं भाग्य आहे, कारण प्रत्येक गावोगावी जर परमार्थिक मुलं उत्पन्न झाले तर निश्चित खऱ्या अर्थानं जे आपण या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतो त्याचं सार्थक होईल. कारण परमार्थ करायचा कशासाठी हो? सप्ते कथा कीर्तन कशासाठी करायचे? तर त्याचं एकमेव कार्य आहे की या सप्ताह कथा कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृती, जनजागृती घडली पाहिजे. आणि हा समाज जो प्रपंचामध्ये गुंतून पडलेला आहे तो परमार्थाच्या मार्गाला लागला पाहिजे. किंबहुना प्रपंच सोडून द्यायचं नाही, तर प्रपंच करत असताना परमार्थ कसं करायचं याची शिकवण या कार्यक्रमांच्या माध्यमातून भेटत असते. म्हणून कार्यक्रमात यायचे. काय सांगताय संत? पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, आजे का गुंतवले पक्षी अंगणामध्ये उतरतात आणि उतरल्यानंतर दाणे टिपतात आणि दाणे टिपल्यानंतर काय म्हणतात? नाही बाय, घरच्या माणसाला भरपूर दाणे दिले खायला, आपण इथेच घरटे करतो ना असं म्हणतात का? मग दाणे टिपतात आणि निघून जातात. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला. समजा तुमच्या घरी एखादा पाहुणा आला तर तुम्ही त्या पाहुण्याला काय करतात? पाहुणचार करतात. आणि पाहुणचार केल्यानंतर तो व्यक्ती काय म्हणतो माहितीये का? नाही गड्या, इथे फार सोय, मस्त पाहुणचार केला, झोपायला नरम गादी आहे, सगळं लगे हाजी आजी करणारे सर्व पाहुणे आहे, आता इथून आपल्याला जायचंच नाही, आपला हल्ली मुक्काम आता हाच आहे. असंच म्हणतो नाही? काय म्हणतो मग? तो म्हणतो की नाही हो तुम्ही, आपण म्हणतो त्यांना थांबाव, लगेच चालले तुम्ही आल्या आल्या. नाही हो, आमच्याकडे काम आहे, अजून हरभरे आले आहे का नाही, त्या ठिकाणी गहू आला, सर्व शेतातले कामं पडलेले आहे, घरी गुरंढोरं आहे, सगळे करायचे आहे. तुमचा आतिथ्य पाहून आनंद वाटला, पण आता आम्हाला यावं लागेल. मग तो थांबतो का? नाही थांबत, तो निघून जातो. म्हणून मला सांगतो, वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी, जो वही प्राचीनाची दोरी. आणि असं जर तुम्ही राहिले ना तर एकनाथ महाराज सांगता, एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवळ. जर तुम्ही संसारात असून देखील नसल्यासारखे राहिले तर तुम्हाला भय कसले? संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे
व्हायचं नाही. जसं चिखलामध्ये कमळ राहतं पण चिखलाचा स्पर्श कमळाला होतो का नाही. चिखलामध्ये राहून देखील जसं कमळ अलगद राहतं तसं तुम्हाला काय करायचं, संसारामध्ये राहायचं. नदीमध्ये काय असतं माहितीये तुम्हाला? काय असतं नदीमध्ये? काय असतं बोलू? हा मासे? आम्हाला लोकांना मासे काय नाही. काय असतं नदीमध्ये? पाणी. पाण्यात काय असतं आणखी? शेवाळ. अजून काय असतंय? दगड असतात, दगड, गोटे. काय असतं ते? गोल 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 दगड असतात नदीमध्ये. ते दगड काढायचं नदीमधनं पाण्यातला आणि पाण्यातनं काढून बाहेर काढल्यानंतर फोडायचा. फोडल्यानंतर 24 तास पाण्यात राहणारा दगड आतून कसा राहतो? कोरडा. ओला राहतो का आतून? वरतून जरी ओला दिसला तरी आतून मात्र कसा असतो? कोरडा राहतो. मग तसंच संसारामध्ये राहायचं. ते वर्तक दिसती देही परी देही ना ते माझ्या ठाई मी दयाच्या उदयी समग्र असे. माऊली सांगतात की असे जे आचरण ठेवतात ते लोक कसे? ते वर्तक दिसता देही परी ते देही ना माझ्या ठाई. ते देहाने जरी दिसत असले काम करताय, सर्व प्रपंच करताय, परंतु ते देही नसून ते भगवंताच्या ठिकाणी समृद्ध झालेले आहे आणि मनामध्ये भगवंताचं चिंतन करून ते परमार्थ करत आहेत, प्रपंच करत आहेत. आणि म्हणून त्याप्रमाणे आपल्याला राहता आलं पाहिजे. जसं चिखलात कमळ आहे, जसं पाण्यात दगड आहे, पण तरी देखील त्यापासून ते अधिक आहे तसं जीवन आपल्याला जगता आलं पाहिजे. आणि म्हणून हा परमार्थ घडण्याकरिता गावोगावी सत्य असतात, कीर्तन असतात, कथा असते. आणि तेव्हा आज आपण कीर्तन या ठिकाणी प्रकट दिनाच्या निमित्तानं श्रवण करतो आहे आणि त्यामध्ये सगळी मंडळी मला साथ देण्याकरता आहे. आणि म्हणून खडके महाराज झाले, त्यानंतर यांची छोटे बालवारकरी, तुम्ही सावळताराचेच कसं हे सर्व सावळताराचे ग्रामस्थ, बाबा, सर्व अगदी छोटे छोटे वारकरी, हे मुलं पाहिले तर मला लय आनंद वाटतो. कारण की बाकीची मुलं पाहिली ना तर यांच्यापेक्षा लय दरिंदर. तुम्ही कसे आज कसं म्हणता? हो खरंच ना, जे पोरं सांभाळतात त्याला विचारा. एक वेळ ढोरं सांभाळणं पुरले पण पोरं सांभाळणं पुरले लई खतर राहतात. रस्त्याला चालला असताना एक पोरं म्हशी वळत होतं. म्हशी वळत असताना त्याला म्हटलं, अरे हो म्हैस दूध देते का? तो म्हटला, नाही नाही महाराज. मग काढावं लागतं. अरे डेंजर लोक पोरं असतात हो. परंतु कसं आहे, इथं उभे दिसले ना आनंद वाटतो, आनंद. नाहीतर एरवी परमार्थाचा लवलेश नसलेले मुलं फार लयास जातात आणि त्याची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. की आज व्यस्ताधीन मुलं झालेली आहे, आई वडिलांचं ऐकायला तयार नाही, काहीच नाही, काहीच नाही. म्हणून मुलं सांगायचं म्हटलं तर त्यांच्यापैकी फार आहे. एक याच्यासारखा पोरगा होता, मस्त झाडाखाली आराम करत होता. मी तिकडे शाळा चालू होती, त्याला म्हटलं काय शाळा शिकायची सोडून तू झाडाखाली आराम करतो आला, शाळेत जाय ना. तो म्हटला कशासाठी? म्हटलं शिकाय करता. शिकायचं कशासाठी? म्हटलं पुढच्या वर्गात असतो. म्हणजे पुढच्या वर्गात कशासाठी? म्हणलं एक एक वर्ग करत 10वीत असतो. 10वी कशासाठी? आणि 12वीत असू. म्हटलं 12वी कशासाठी? म्हटलं 12वी नंतर तू डिग्री प्राप्त करतो. म्हणली डिग्री कशासाठी? अरे म्हटलं डिग्री प्राप्त केल्यानंतर राजा तुला नोकरी लागत. म्हणे मग नोकरी कशासाठी? म्हटलं नोकरी नंतर केली तर चांगला पैसा भेटत. म्हणे मग पैसा कशासाठी? म्हटलं पैसा आला तू चांगलं घर बांधशील. म्हणजे मग घर कशासाठी? म्हटलं घर बांधलं तू आराम करशील. आणि मग आता काय करू राहिलो? झाडाखाली आरामच करू राहिलो. इतके विचित्र लेकरं असतात. आणि म्हणून तेच लेकरं जेव्हा इथं परमार्थाच्या या धर्ममंडपाखाली जेव्हा बसलेले उभे असलेले दिसतात त्यावेळेस आनंद वाटतो. म्हणून मुलांना परमार्थाचा लवलेश लावण्याकरता ते आता जसे लहान आहे ना, लहानपणापासूनच त्यांना इथं आनंद चाला म्हणजे ते घडतील. अन्यथा ते घडत नाही. काळी जोपर्यंत ओली आहे तोपर्यंतच वागती, एकदा का वाळली किती वागत नाही. खरं सांगू का, आपण सांगताना मला कळवळा वाटतो लेकराविषयी. मी नेहमी सांगताना सांगतो की तुम्ही तुमच्या मुलांना घडवत असताना आधी तुम्ही चांगलं राहणं गरजेचं आहे, तर ते हे चांगलं राहतील. आहे का नाही? एक पोरगा एका आंब्याच्या बगीचेत आंबे तोडायला गेलं, त्या बगीच्याच्या मालकाला पाहिलं तर त्याचा हात धरला. म्हणे का रे तुला लाज वाटते काही? एवढं नाही, तू आतापासून चोऱ्या करतो, आता लहान चोऱ्या करतो, पुढे तू चालून मोठमोठ्या चोऱ्या करशील, तुला काही वाटतं का नाही? चाल पटकन तुझ्या बापाजवळ तुझं नाव सांगतो. तो म्हटलं मग घरी जायची काय गरज नाही, हे काय दुसरे आंब्यावर चढेल काय घरी जायची काही गरज आहे का? हो तर ते दुसऱ्या आंब्यावर आहे.
जर असं तुम्ही वागत असले तर खरंच ते मुलं घडतील का? तुमचा आदर्श पाहून ते करतात, जसं तुम्ही सांगितलं तसं ते करतात. म्हणून हे लेकरं आणि ही सर्व मंडळी या ठिकाणी काही बाबा देखील आहे आमचे, तर ते सर्वच जण या ठिकाणी उपस्थित असलेले यांच्या बरोबर तुम्ही सर्व श्रोते सज्जन मायबा, प्रभू तुम्ही महेशाची आमती रुग्णा अर्चतसे भक्ती घेतवलं तरी गंगावतीसे कार्याला की. आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या समक्ष समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त कीर्तन वृत्ती सेवा करत असताना अत्यंत आनंद होतोय. विठ्ठल आणि जेव्हा आज समर्थ सद्गुरू गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त कीर्तन रूपी सेवा आहे, तेव्हा अभंग देखील त्याच प्रकारचा घेतलेला आहे. संत प्रभंग आहे. संतांचं कार्य आपल्या जीवनामध्ये काय असतं ते सांगणारा अभंग आहे. आणि ते सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करताय अभंगाचं पहिलं चरण. तुम्ही संत माय बाप तुम्ही संत माय बाप कृपा वंदित काय मी पतित जगद्गुरु तुकोबाराय सांगताय तुम्ही संत कशान माय बाप कृपा वंदित. जगद्गुरु तुकोबारायांनी संतांना माय म्हटलेला आहे, बाप म्हटलेला आहे. काय म्हटलेला सर्व संतांना? आई. कारण जगद्गुरु तुकोबारायांना आईचं अंतःकरण माहित आहे. आईचं अंतःकरण कसं असतं? आई स्वतःहून कष्ट झेलते पण लेकराला सुखात ठेवते. याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हटलं म्हणजे लहान लेकरू जर असलं आणि आईने जर आपल्या शेजारी त्याला झोपवलेलं असलं तर त्या लेकराने कधी तर त्या ठिकाणी सुख गेली तर त्या ओल्या जागी काय करते आई? त्या लेकराला तिथून उचलते आणि कोरड्या जागेवरती त्याला ठेवते आणि त्या ओल्या जागेवर स्वतःला झोपते. घरामध्ये जर समजा व्यक्ती 5 आहे आणि भाकरी 4च आहे तर आई काय करते माहिती तुम्हाला? मला आज भूक नाहीये, मी दुपारी जेवले, मला भूकच नाही म्हणून 4 जणांना खाऊ घालून एकली उपाशी राहते. ही आई असते. आईचं अंतःकरण आहे. म्हणून आई आपल्या मुलासाठी सर्वस्व अर्पण करते आणि त्या आईची उपमा जगद्गुरु संतांना देतायत. कारण की काकड्याच्या अभंगामध्ये सुंदर सांगतायत लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त तैसी कळ पडाची ऐसी कळवळ्याची जाती करे दावा विनंती. तर आईच्या ठिकाणी काय आहे? तर कळवळ आहे. हो. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय संतांना आई म्हटलंय. बघा आपलं लेकरू जर
बाहेर खेळत आहे आणि बाहेर खेळताना अचानक जर बाप आला तर बाप लगेच लेकराकडे जातो. पण खेळत असलेलं लेकरू जर त्या ठिकाणी मातीनं भरलेलं असेल, शेवटाच्या लोळ्या वाहत असतील तर ते त्याला घ्यायला जातं. पण त्याचा तो अवतार पाहिल्या ते काय लगेच मागं फिरतो. कोण? बाप. काय म्हणते? हट शेंबड्या वेगळीकडे बाजू घेतं का बाप जवळ? नाही. कारण ते कसं आहे, मातीनं मागलेलं आहे, नाकामध्ये शेंबूड आहे आणि म्हणून असा त्याचा अवतार पाहिल्यानंतर बाप त्याला काही घेत नाही. आणि जेव्हा बाप त्याला घेत नाही तेव्हा ते रडत 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 आईकडे जातं. कोणाकडे जातं? आईकडे जातं. आणि आईकडे गेल्यानंतर ते रडताना पाहून आईला कळतं की याचे वडील आले पण याच्या बापाला काही याला घेतलं नाही. मग आई काय करते माहितीये तुम्हाला? आई त्याला घेते, त्याला मस्तपैकी स्नान घालते, त्याला काजळ टिक्का पावडर सगळं लावते, त्याला चांगलं सजवते धजवते, छान सुंदर कपडे घालते आणि त्याच्या बापाजवळ येऊन ठेवते. मग आता आईनं त्याला सुंदर सजवल्यानंतर त्याचा नट्टापट्टा केल्यानंतर बापाजवळ नेऊन ठेवलं तेव्हा बाप काय करतो? त्याला ती सुंदर रूपवून लगेच घेतो आणि त्याचा काय करतो? का घेतो. आणि म्हणून त्याला आपल्या हृदयाशी लावून धरतो. का लावून धरतो? कारण की आईनं काय केलेलं आहे, तो अस्वच्छ होता, त्याच्यातली अस्वच्छता त्या आईनं दूर केलेली आहे आणि त्यामुळं आता बापानं त्याचा स्वीकार केलाय. तसं संत हे माय आहेत आणि देव हा बाप आहे. एक वेळ देव अभेद करतो केव्हा? जेव्हा तुमचं अंतःकरण मलिन असेल तेव्हा. परंतु तुमचं अंतःकरण निर्माण करण्याचं काम कोण करते? तर ते म्हणजे संत करतात. संत तुम्हाला आतून बाहेरून निर्माण करतात आणि मग निर्मळ अंतःकरणाने तुम्ही भगवंताकडे गेले की भगवंत तुमचा स्वीकार करतो. विठ्ठल ते कसं आहे, आता थोडा आज भरपूर कार्यक्रम आहे, गावात देखील कार्यक्रम आहे आणि त्यामुळे आपल्याला सूचना मिळाल्या. त्या सूचनांचं आपण निश्चित पालन करूया. विठ्ठल आणि म्हणून संत जगद्गुरु तुकोबाराय सांगताय, तुम्ही संत माय बाप कृपावंत. कशा? कृपावंत आहे. कायमी पतित कीर्तिवान. जगद्गुरु तुकोबाराय सांगताय की संतांची कीर्ती त्या ठिकाणी सांगायला गेलं तर संतांची कीर्ती जी आहे तर संतांची कीर्ती कितीही वर्णन केली तरी त्या ठिकाणी त्यांची कीर्तीचं वर्णन होऊ शकत नाही. समुद्राची शाही केली, वनराईची लेखणी केली आणि तुम्ही जर या आकाशाचा कागद जरी केला तरी देखील ते काय अपुरच आहे. त्यांचं वर्णन कितीही केलं तरी अपूर्ण पडेल. आणि म्हणून असे संतांना मायबाप म्हटलेलं आहे. तर संतांच्या आपल्यावर अनन्य उपकार आहेत. उपकारामध्ये जेवढे आई बाप उपकार करत नाही एवढे संतांचे उपकार आहेत. कारण आई बापाचे उपकार आहे कारण त्यांनी जन्म दिला, पण या जन्माचं सार्थक करण्याचं साधन ज्यांनी दिलं ते म्हणजे संत. तेव्हा त्यांची कीर्ती किती सांगायची म्हटलं तर सांगता येत नाही. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी सांगतात, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवती. काय देऊ त्यासी वावे उतराई देविता हा पायी जीव तोडा. आणि म्हणून संतांचा महिमा